महिलांमधील स्तनांच्या कॅन्सरचं वाढतं प्रमाण विचारात घेऊन विटा रोटरी परिवाराने सलग दुसऱ्या वेळी मोफत आयोजित केलेल्या मॅमोग्राफी अर्थात स्तनांच्या कॅन्सर तपासणी शिबिरात 35 ते 60 वर्ष या वयोगटातील 40 महिलांची शारीरिक तपासणी करण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचं निदान प्राथमिक टप्प्यात झाले तर हा आजार बरा होऊ शकतो व संबंधित रुग्णाचे प्राण वाचू शकतात. अज्ञान, लज्जा व होणारा खर्च यामुळे महिला स्तनांच्या आजारांची चर्चा करण्याचे व तपासणी करून घेण्याचे टाळतात आणि परिणामी आजार पुढच्या टप्प्यात जाऊन गंभीर स्वरूप धारण करतो. या बाबींचा विचार करून विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा शहरातील महिलांची मॅमोग्राफी अर्थात स्तनांच्या कर्करोगाची तपासणी मोफत करून देण्याचं शिबिर आज विटा यंत्रमाग संघाच्या आवारात संपन्न झालं. यापूर्वी नगर परिषद सफाई महिला कर्मचाऱ्यांसाठी शिबिर झालं होतं. आजच्या शिबिरानंतर यापुढेही समाजातील विविध वर्गातील महिलांसाठी अशी शिबिरे विटा रोटरीच्या वतीने घेण्यात येणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाउनने 1 कोटी रुपये खर्च करून तयार केलेली आधुनिक यंत्रसामुग्रीसह असलेली व्हॅन उपलब्ध करून दिली होती. शिबिरासाठी तपासणी कामी उषटकाल अभिनव मेडिकेअर फाउंडेशन सांगली यांचे विशेष सहकार्य लाभलं. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारेकर, विद्यमान अध्यक्ष अमोल माळे, सचिव रोहित दिवटे, अमृतराव निंबाळकर, कुमार पवार, सुरेश मेहत्रे, लक्ष्मणराव जाधव, सुधीर बाबर, कुमार पवार, मनसूर पटेल, सागर मेहत्रे, मिलिंद चौथे, डॉक्टर सत्यजित साळुंखे, डॉक्टर रामचंद्र नलवडे, मनसूर पटेल, अनिल देशमुख, मनीष मुळे, संतोष ताळेकर, कुलदीप बाबर यांनी उपस्थित राहून प्रयत्न केले. रोटरी क्लब ऑफ विटा सिटीकरिता किरण ताळेकर, जनसंपर्क विभाग प्रमुख अमोल माणे, अध्यक्ष रोहित दिवटे, सचिव रोटरी परिवार विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.